व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय नगरकर सर, त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य आदरणीय खेतमाळ सर, घालमे सर व आरडे सर असतील. त्यानंतर खेतमाळ मॅडम आहेत. स्टाफ बराच चेंज झाला आहे, गरड सर वगैरे रिटायर झालेत, परंतु ठीक आहे, बाकीचे सर्व स्टाफ मेंबर्स, त्यानंतर आपण सर्व माझे मित्रमैत्रिणींनो, तुमच्या एवढंच आहे. मी कदाचित 3-4 वर्ष झाले कॉलेज सोडलेलं, आणि त्यामुळे तुम्ही ज्या फेजमधून गेलाय त्यातून जाताय, त्यातून मी रिसेंटली गेलोय. आता सुशांत सर बोलले, सुशांत सर मला वाटते माझ्यापेक्षा 4-5 वर्षांनी मोठे असतील. आपण कोविड पाहिला, कोविड नंतर एक ट्रान्झिशन फेज आली, बरेच गोष्टी बदललेल्या आहेत, परंतु सरांनी जे विस्तृतपणे ट्रान्झिशनचं वगैरे सर्व गोष्टी मांडल्यात. खरंच सर तुमच्याबरोबर खूप काही शिकायचं आहे, आणि परितर सरांचं अभिनंदन. आपल्याला सर लाभले, सरांनी जे काय आपल्याला सांगितलंय, कदाचित म्हणजे कर्जत सारख्या शहरात UPSCतून कुणीतरी उत्तीर्ण होऊन जे काही त्यांचे अनुभव सांगते, मला मी प्रिपरेशन करतोय सर 2 वर्ष झाले, परंतु UPSC कुणी क्रॅक केली आणि इतकं विस्तृतपणे सगळं कुणीतरी एक्सप्लेन केलं, ही पहिली वेळ माझी पण. त्याच्यामुळं झालंय कसं की आपण 11वी-12वीला आहेत, आणि भरपूर गोष्टी असतात की आता अलीकडे काय झालंय, किती मार्क पडले, कुठली स्ट्रीम घ्यायची, त्यानंतर मेडिकल, इंजिनिअरिंग आणि दुसऱ्या फील्डला काही महत्व नसल्यासारखंच लोक बोलत आहेत. तर यामुळे पण तुमच्यावर पण सोशल प्रेशर फार आहे. घरी गेलं की अभ्यास कसा चाललाय वगैरे या गोष्टी लांब, परंतु पुढे काय करायचंय हा पहिला प्रश्न असतो. तर तुम्ही देखील कुठल्या याच्यातून चाललाय ते मी समजून घेऊ शकतो, आणि परंतु तुम्ही नशीबवान आहात, कारण माझा रिझल्ट गेल्या बुधवारी लागलाय आणि गुरुवारी मला निरोप आलाय कॉलेजमधून की तुझा आम्ही सोमवारी सत्कार ठेवतोय. मला वाटतं हे असं कॉलेजच नसेल कुठं की त्यांच्या विद्यार्थ्यांची इतकी नोंद घेत आहेत आणि इतकं रिसेंटली लगेचच कार्यक्रम ठेवतात. तर खरंच मी पण भाग्यवान समजतो, तुम्ही पण भाग्यवान आहात आणि मी पण भाग्यवान आहे की अशा कॉलेजमधून आपल्याला आमंत्रण मिळते आणि आपला सन्मान केला जातो. त्यानंतर मी माझ्याबद्दल थोडंफार काही सांगतो. मी 10वी पर्यंत इथे समोर डायनामिक इंग्लिश स्कूल होती आमची, आता स्कूल राशीम रोडला गेली आहे, तर मी इथेच 10वी पूर्ण केली आहे. आणि इंग्लिश शाळेत म्हणलं आता तुम्हाला परत वाटेल की अरे हा एकदम वेगळा काहीतरी हुशार असेल किंवा कोणी चांगल्या घरात नाही वगैरे, असं काही नाही. हा निश्चितच माझे भरपूर मित्र होते, वर्गातले वगैरे मुलं सगळ्यांनाच काहीतरी, कोणी म्हणायचं फॉरेनला शिकायला जायचं, कोणी म्हणायचं MBBS करायचं, कोणी वेगळं काही म्हणायचं. मला कधी असं वाटतच नसायचं की आपण काहीतरी वेगळं करावं. मला हेच कर्जत, आपला परिसर इथलंच जास्त मी म्हणजे लगाव होता मला. तर मला वाटतं 10वीचा रिझल्ट लागला, खेतमाळ सरांना मी पप्पा आम्ही भेटलो आणि सर बोलले की MG ला पण फॉर्म भर, पण आपल्याकडे ऍडमिशन घे. आणि त्याच्यानंतर मी ऍडमिशन घेतलं. भरपूर म्हणजे आमच्या वेळेस तर इतकं JEE नीटचं आलं होतं, CET बंद होणारे म्हणायचे सगळेजण, आणि खूपच म्हणजे बारामतीला, नगरला, पुण्याला सर्व लोक क्लास लावत होते, मागणे क्लास असायचे, सगळं असायचं. परंतु मी अभिमानाने सांगतो सर, माझ्यासोबत जेवढ्यांनी बाहेर ऍडमिशन घेतले म्हणजे त्यांच्या आणि माझी आज तुलना केली तर काहीच फरक नाहीये, उल्लेखनीय असा काहीच फरक नाही. मग इथून पण 2-3 मुले पास होतात, चांगले मोठे होतात, तसेच तिकडचे गेलेले पण 2-3 होते, रेशिओ सेम आहे. तर तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही अजिबात स्वतःला कमी समजू नका, आणि उलट तुम्ही खूप जास्त भाग्यवान आहात. जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे आमच्या वेळेस तर याच्यापेक्षा खूप कमी होतं, आता खूप जास्त झालेलं आहे, आणि तुम्हाला खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. आता मी फक्त 11वीला प्रवेश घेतल्यानंतर ना आजपर्यंत माझं एक थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. 11वी-12वीला सर घालमे सरांबद्दल पण सुशांत सरांनी सांगितलं की सरांचा एक डायलॉग आहे, तुम्ही 2 वर्ष सावलीत कष्ट करा, तुम्हाला आयुष्यभर उन्हात जायची पुन्हा गरज लागणार नाही. खरंच तुम्हाला सांगतो, तेव्हा आपण 11वीला असताना अशा फेजमध्ये असतो की या गोष्टी आपल्याला एका कानाने ऐकून देतो, दुसऱ्या कानाने सोडून देतो. मी देखील खूप वेळा ते सोडून दिलेले आहेत सर. जेव्हा 11वी संपत आली होती आणि 11वीच्या फर्स्ट सेमिस्टरला काय होतं, सिलेबस कमी झालेला असतो, पण जेव्हा सेकंड सेमिस्टर असतं तेव्हा पूर्ण पुस्तक अभ्यास करायचा, तेव्हा इतका लोड येतो की आता काय करायचं, आणि मग हळूहळू सर काय बोलले होते काय नाही हे सगळं आठवायला लागतं. मग सगळी सुरुवात होती खरी तर. आणि 12वीला मग कसं, मी तर अशा फेजला होतो की 12वी पास होतोय की नाही हेच मला कळत नव्हतं. म्हणजे त्याच्यानंतर 12वी चांगली गेली, मला योगायोगाने पुण्यातलं सिव्हिल इंजिनिअरिंग साठी सेकंड बेस्ट इन्स्टिट्यूट मिळालं. परत सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणलं की परत आपल्या गावाकडे सगळेच म्हणायला लागले, आणि ह्याला इकडे गावाकडचं
शहरातच लय नाद आहे, गावाकडेच काहीतरी करायचं असेल, याला ठेकेदार वगैरे बनायचं असेल, सिव्हिल इंजिनिअरिंग घेतोय. भरपूर लोक पप्पांना रोज येऊन सांगायचे की याला सिव्हिलला का पाठवताय, कॉम्प्युटर आयटीचं युग आहे, AI आहे, सगळे तुम्ही फॉरेनला पाठवा, तुम्ही चांगल्या घरातले असं तसं. परंतु मी ठरवलं होतं की सिव्हिलच घ्यायचं. त्यानंतर मला वाटतंय मिरजगावचे काही प्राचार्य लोक आहेत, पप्पांचे मित्र तागड सर होते इथे, माने सर असतील, यांनी देखील खूप मार्गदर्शन केलं. ते देखील बोलले की सिव्हिल असेल तरी ठीक आहे, पण कॉलेज चांगलं पाहिजे. आम्ही 2 वेळा गेलो, पुण्यातले कॉलेज 2-3 पाहिले. PCCOE कॉलेजची ओळख तुम्हाला सांगतो, आपलं कॉलेज जसं आहे की जर मला वाटतं 11-12 आपले अटेंडन्स वगैरे सगळं स्ट्रिक्ट आहे, बरोबर. सेम माझं कॉलेज युनिफॉर्म पासून सगळ्या गोष्टी 75% अटेंडन्स वगैरे, म्हणजे आमच्या कॉलेजची ओळख पण अशीच होती की कॉलेज कमी शाळा जास्त. त्याच्यामुळं कॉलेजचा खूप जास्त फायदा झाला. परंतु परत एकदा कोविड आला. कोविड आल्यामुळं 2 वर्ष पुन्हा एकदा सगळे घरी गेलेत. काहीच नाही, फक्त लेक्चर करू वाटले तर करत होतो, नाही तर करत पण नव्हतं. इतकं रिलॅक्स गेले. फर्स्ट इयर तर असंच पास आउट झालं होतं. पण सरांनी सांगितलं की नो युअर सेल्फ, स्वतःला ओळखता आलं पाहिजे. ठीक आहे, मी पण घरी आलो, मी पण खूप टाइमपास केला. परंतु जेव्हा 1-1.5 वर्ष टाइमपास केलं, समजलं आपण खूप जास्त प्रभावापासून लांब चाललोय. परत एकदा पुण्यात गेलो. पुण्यात गेल्यानंतर परत टेन्शन यायला लागलं, अरे खूप पुढे गेले सगळे, आपण कुठे, आपलं काय चाललंय. मग पुन्हा त्याच्यानंतर मग परत आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण सुरू केलं. आता काय करू शकतो, कॉलेज चांगले, मी कॉलेजमध्ये अकॅडमिक्स मध्ये खरंच चांगलं होतो आणि सगळ्या गोष्टी स्टाफ चांगला होता. आमच्या तिथे पण कॉलेज रेग्युलर होतं, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी एकदम समजत होत्या. आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असल्यामुळे सिव्हिल इंजिनिअरिंगचं कसं आहे की आपल्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत, UPSC असो किंवा UPSC असो, शासनामध्ये स्थापत्य अभियंता या विभागामध्ये इंजिनिअरसाठी भरपूर जागा निघतात. आणि ते मगाशी बोललो तसं ठेकेदार वगैरे बनायचं हे सगळे ऑप्शन असतात. पण ठेकेदार म्हणजे आपली ग्रामीण भाषेतच बोलतो, कारण सगळ्यांना समजलं पाहिजे. आणि ठीक आहे, मग त्याच्यानंतर ना मला प्लॅन बी पण होता, पण मी ठरवलं होतं की अरे एक कॉन्ट्रॅक्टर बनण्यापेक्षा अधिकारी म्हणून 3-4 कॉन्ट्रॅक्टर आपण सांभाळले कधी पण चांगलं, नाही का. तर मग त्या दृष्टीने परत 3rd इयरला असताना थोडंसं ठरवलं काय असतं काय नाही, पाहून घेतलं एक्झाम्स कशी असते. पण आमच्या वेळेस परत सर असं झालं की सिलेबस पॅटर्न पूर्ण एक्झामचा चेंज झाला. पहिलं प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू हे कॉमन आहे, पण प्रिलिम्स मध्ये टेक्निकल प्लस GS असायचं. आमच्या वेळेस असं झालं की सर जे जनरल UPSC किंवा UPSC करणारे जे मुलं आहेत त्यांची जी प्रिलिम्स आहे तीच आम्हाला आली. पुन्हा एकदा परत चेंज झालं सगळं. म्हणजे 23ला पास आउट झालो आणि आता काय करायचं, आता परत आम्हाला नॉन टेक्निकलचे क्लास करायला लागले. म्हणजे पुन्हा पॉलिटी झालं, इकॉनॉमी झालं, जिओग्राफी झालं, इतिहास असेल, सगळ्या गोष्टी करायला लागल्या. परंतु ठीक आहे, मला क्लासेस सर्वात आधी टेक्निकलचे जे काही क्लासेस होते ते खूप चांगले मिळाले. त्यानंतर मग मला सरांनी जसं मार्गदर्शन केलं अगदी तसंच माझे एक दाजी आहेत, आत्याचा मुलगा आहे, त्यांनी पण राज्यसेवेत ते ऑल महाराष्ट्रातून 4थी आलेले आहेत. त्यांना CO पोस्ट यावेळेस मिळून जाईल आणि ते व्हिडिओ होते. तर त्यांनी मला प्रिलिम्ससाठी पूर्ण मार्गदर्शन केलं. आणि प्रिलिम्स देखील मी प्रिलिम्सचा कट ऑफ आमच्या 23चा कट ऑफ लागलेला 200 पैकी 50. मग मी पुन्हा एकदा हवेत होतो की अरे हे काही नाही, पॉलिटी वगैरे हे सगळं ठीक आहे, आपण करून जाऊ. परंतु प्रिलिम्सचा कट ऑफ 2024ला मी जो अटेम्प्ट दिला तेव्हा लागला 99.5. परत पण मी करताना अशी तयारी करत होतो की आता प्लॅन B कडे जायचं म्हणलं तर पुन्हा सुरुवातीला ठरवताना वाटतं की चांगलं आहे काय नाही, काय होत नाही. पण जेव्हा पुढे पुढे जातो, दिवस दिवून जातात ना, तेव्हा असं सोशल प्रेशर वाढतो की 2 वर्ष झालं हे काय करतोय. आणि योगायोगाने मागचं पूर्ण वर्ष आचारसंहितेच होतं. मागच्या वर्षी एक्झाम डायरेक्ट 1 डिसेंबरला झाली, जी 28 एप्रिलला होणार होती. 1 डिसेंबर पर्यंत वेळ भेटत गेला, अभ्यास होत गेला आणि म्हणून प्रिलिम्सला माझा स्कोर डायरेक्ट 112 आला. 99.5 कट ऑफ लागला. जर मी हवेत राहिलो असतो तर प्रिलिम्सच निघली नसती. पुढचा सगळं आज मी इथंच नसतो. परंतु वेळेचा वापर केला. सर जसे बोलतायत तसं स्वतःला ओळखता आलं पाहिजे, स्वतः कुठे नेहमी चेक केलं पाहिजे. आणि सर्वात मेन त्या प्रवाहातून जास्त लांब जाऊन जमत नाही, त्या प्रवाहात तर राहिलंच पाहिजे. त्यामुळे प्रिलिम्स आल्यानंतर पुन्हा मला आणि सगळ्यात मेन जागा किती आहेत काय हा एक मोठा प्रेशर असतो. सर मी ज्या ऍड मध्ये झालो त्या ऍड मध्ये फक्त 45 सीट्स होते. 45 सीट्स म्हणजे मला डिमोटिवेट करणार एक जण पण बोलला नाही की तू मेन्स कर म्हणून. 1 डिसेंबरला प्रिलिम्स आली. सर बोललो मला यार 45 सीट्स आहेत, ESC करणार UPSC चे मुलं येतील, पेपर देतील, तेच पास आउट होऊन जातील, तुम्ही कशाला नादी लागताय, इथंच आपले सरळ सेवा वगैरे होत आहेत, डिपार्टमेंटल एक्झाम्स असतात, तुम्ही तेच करा. आणि हे अवघड असते, 3-3 वर्ष 4-4 वर्ष मुलं अभ्यास करतायत, तू कसं 4 महिन्यात काढणार आहेस. परंतु तुम्ही 4 महिने परत प्रॉपर युटिलाइज केले. आणि मेन्सला पण मला 5 महिने भेटलं तर मला महाराष्ट्रात आज 15वा रँक आलेला आहे. तर जर विचार केला असता मी की 45 जागा आहेत, तर 45 मध्ये सर ओपन आणि OBC साठी फक्त 15 जागा होत्या. मग 15 जागा परत
आणि हे की मोटिवेट करणार हे पण इव्हन माझे मेंटर पण नव्हते आज ते म्हणजे त्यांच्यामुळेच मी इथे. पण सुरुवातीला आम्ही इनिशियली जेव्हा इन्फॉर्मल गप्पा मारत होतो तेव्हा देखील ते बोलले होते ठीक आहे आपण तू आता काय कर सगळे बेसिक्स वगैरे क्लिअर कर जास्त नाही का तू पण स्पेस घेऊ नको आपण मी पण नाही घेत आणि आपण रिलॅक्स मध्ये चालून देऊ नेक्स्ट इयर चांगले ऑपॉर्च्युनिटी चांगल्या ऍड येतील चांगली जागा होईल आपण तेव्हा ट्राय करू. मग परंतु ठीक आहे त्यांच्या सगळ्यांचं मार्गदर्शन लाभलं तेच होते शेवटपर्यंत कारण मुलं कमी होते 45 म्हणजे मेन्सला आम्ही परत 600 मुलं 600 मधले कट ऑफ जास्त लागला राज्यसेवा करणारीच मुलं जास्त आले ते पण क्वालिफाय झाले सिव्हिल इंजिनियर असणारे म्हणून आम्ही कमी झाल्यामुळे सरांनी जास्त लक्ष उलट दिलं जर जास्त मुलं मेन्सला असते तर लक्ष नसतं दिलं आणि मेन्सला चांगला स्कोर आला त्याच्यानंतर पण मेन्सला स्कोर आला पण आमचे डिस्क्रिप्टिव्ह पेपर पुन्हा एकदा एमसीक्यू असतात तर किती लिहिले किती गोल केले काय केले आपल्याला लगेच कळतं की कुठलं उत्तर काय आन्सर की वगैरे येते परंतु डिस्क्रिप्टिव्ह मध्ये काही समजत नाही आणि मला किती पडणार हे समजत नाही पण दुसऱ्याला कसं गेलं ते पण समजत नाही फर्स्ट अटेम्प्ट मग त्याच्यानंतर मेन्सचा रिझल्टची वाट पाहायची की पुढचं प्रिपरेशन करायचं परंतु ठरवलं होतं मेन्स पेपर चांगला गेला होता मग म्हणलं नाही आता आपण काय करू याच्याकडून अपेक्षा करण्यापेक्षा पुढची प्रिलिम्स नीट करू आणि नंतर मग पाहू ह्या अटेम्प्टचं काय होतंय. योगायोगाने 9 नोव्हेंबरला आता 25 ची प्रिलिम्स झाली आणि 7 नोव्हेंबरला सांगितलेलं की 18-19 ला तुमचे इंटरव्ह्यू शेड्यूल होणार आहे. मग पुन्हा एकदा प्रिलिम्स झाली आणि इंटरव्ह्यूला तर 5 दिवस भेटले मला प्रिपरेशनला कारण 10 तारखेपर्यंत मी तर प्रिलिम्स करत होतो प्रिलिम्स झाल्यानंतर पुन्हा इंटरव्ह्यू साठी प्रिपरेशन 4-5 दिवस केलं आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू पण चांगला गेला फक्त मी 2 वर्ष पूर्ण कंपोज होतो. सर बोलले तसंच तुम्ही सोसायटीला ओळखलं पाहिजे सगळ्या गोष्टींशी अवेअर राहायला लागतं आणि हे काय अवघड नाहीये म्हणजे मी तुम्हाला काही टेक्निकल गोष्टी सांगत नाही एकदम साध्याच भाषेत बोललोय का तर खरंच अवघड नाही फक्त ठरवलं पाहिजे तुम्ही स्वतःला ओळखलं पाहिजे आणि अवांतर गोष्टी टाळल्या पाहिजेत म्हणजे काय होतं की आपण सध्या डिजिटल जास्त जमाना आहे पण काय होतं की तुम्ही एखादा कन्सेप्ट तुमची झालेली असते पण तुम्हाला अभ्यासाचा कंटाळा येतो म्हणून तुम्ही काय करता व्हिडिओ लावून तेच पाहता पण खरं विचार केला तर व्हिडिओ 5 मिनिटाची असतील तीच गोष्ट वाचायला फक्त मोजून 1.5 मिनिट लागतो तर असा टाइम वगैरे तुम्ही थोडा व्यवस्थित युटिलाइज केला आणि जास्त काही नाही तब्येत वगैरे सगळ्या गोष्टी सांभाळल्या पाहिजे थोडंसं ड्रेन आउट होते टेक्निकलमुळे याच्यामुळे जास्त स्क्रीन टाइम वाढतोय आणि सगळ्या रिसोर्सेस उलट तर इथं पुणे वगैरे मध्ये जायची तर खरंच काही गरज नाही म्हणजे जेवढं काही आपलं स्पर्धा परीक्षा केंद्र जे आहे त्याच्यातूनच खरं तर मला प्रेरणा मिळाली की आपण काहीतरी वेगळं करू माझ्या बॅचचे सगळेच मुलं आमच्या शाळेतले म्हणा किंवा मला सगळे इंजिनियर डॉक्टर होते पण सगळ्यांचे स्वप्नच वेगळे होते की फॉरेनला अब्रॉडला जायचं मास्टर्स करायला यायला त्याला वेगळंच वाटायचं परंतु हे सगळं मी पण ठरवलं होतं 2-3 वर्षापूर्वी म्हणजे 3rd इयरला असतानाच ठरवलं आधीपासून थोडंसं काव्य होतं तर असंच तुम्ही पण सगळं एकतर स्वतःला ओळखा दुसरी गोष्ट समाजासोबत निदान कनेक्टेड राहा आयसोलेटेड राहू नका सगळ्या गोष्टींसोबत अवेअर राहा याच गोष्टी असतात सगळ्या गोष्टी काउंट करतात तुम्ही काय करताय कसं वागताय कोणासोबत बोलताय कोणासोबत राहताय आणि कोणासोबत राहतोय आणि कोणी जर का बोललं की तू या पोरांमध्ये राहतोय त्या मुलींमध्ये राहतोय ही अशी ती अशी काही टेन्शन घ्यायचं नाही ते पाण्याचं उदाहरण घेतं कुठलं तरी पाणी असलं सांडपाणी असू बर्फाचं पाणी असू किंवा गोड पाणी असू किंवा खारं पाणी असू प्रत्येक पाण्याचा कुठं ना कुठं वापर होतो त्याच्यामुळे त्याच्यातून काय घ्यायचं हे आपण लक्षात घ्यायचं सांडपाणी असेल तरी आपण झाडांना पाणी घातलं तर झाड येतच ना त्याच्यामुळे काहीच लोड घ्यायचा नाही फक्त स्वतःला ओळखायचं सर बोलले तसं आणि जे आहे ते सिन्सिअरली करायचं कंपोज व्हायचं त्याच्यात काहीच नाही रिझल्ट तुमचा असतो काहीच विषय नाही ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की खरंच म्हणजे मला मी पहिल्यांदा बोलतोय आज एकतर बुधवारी रिझल्ट लागला आणि गुरुवारी सर बोलतायत माझ्यासाठी हाच खरंच खूप मोठा धक्का होता कारण की कॉलेज इतकं कसं काय म्हणजे नाही का तर खरंच भाग्यवान समजतो पुन्हा एकदा सर तुमच्या सर्वांचा आभार मानतो की मला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि खरंच आजकाल पालकांबद्दल एक सांगतो की मुलांना ऍडमिशन घेऊन दिलं किंवा नाही का एखाद्या कॉलेजमध्ये टाकलं पुण्याला पाठवलं की पालक पण सोडून देतात की ह्याला नोकरीला पण परत येईल असं नाही शेवटच्या क्षणापर्यंत पालकांसोबत तुम्ही देखील कनेक्टेड राहणं महत्वाचं असतं आणि पालकांनी देखील कनेक्टेड राहिलं पाहिजे माझ्या बाबतीत मी भाग्यवान समजतो की म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत घरचे माझ्या कनेक्टेड असायचे कंटिन्यू फॉलोअप घेत असायचे तर या गोष्टी थोड्याशा जरी घरून रिस्पॉन्स नसेल मिळत तरी तुम्ही घरच्यांशी इतकं कम्युनिकेट केलं पाहिजे शेवटी तेच असतात आपल्याला दुसरं कोणी नसतं ही गोष्ट लक्षात ठेवूया किती मित्र परिवार असला तरी तो तेवढ्याच वेळेसाठी असतो आणि अपेक्षा आपण हक्काने घरच्यांकडून करू शकतो ना की मित्र परिवाराकडून या 2-3 गोष्टी एकदम साध्या कोणी पण आपल्याला चालता बोलता सांगतं पण त्याच खूप महत्वाच्या असतात तेवढ्याच लक्षात घ्या आणि इथून पुढे तुमच्या भावी आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो जय हिंद धन्यवाद.